अर्थसंकल्प जो जाहीर झाला त्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने निषेध व्यक्त केला जातो राज्यभरात आणि गाजर दाखवा असं अनोखं आंदोलन करून ते निषेध व्यक्त करतात। आता मी मुळातच बोललो की आघाडीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जयंत पाटील साहेबांनी काही ठिकाणी आपली पिंगाणी वाजवलेली आहे। यांनी कितीही पिंगाणी वाजवली आणि गाजर दाखवलेलं असं वक्तव्य केलेलं असलं तरीसुद्धा जनतेचा विश्वास आहे ह्या महायुतीच्या सरकारने आम्हाला आत्तापर्यंत फार मोठा दिलासा दिलेला आहे। त्यामुळे यांनी कितीही पिपाणी वाजवून पुंगाणी वाजवून गाजर दाखवल्याचं समजा वक्तव्य केलं तरी लोक विश्वास ठेवणार नाही। दादा, एकीकडे बघायला गेला जयंत पाटील हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आला होता। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आढावा बैठका घेतला देखील। पूर्ण जागा लढवण्याची ताकद त्यांची चर्चेला उदाहरण आहे। नाही, आम्ही एकत्र होतो तरीसुद्धा आजपर्यंत कधीच पूर्ण जागा लढवण्याची हिंमत जयंत पाटील साहेबांनी आम्हाला सांगितली नव्हती। आत्ता माणसं शोधतायत पण सापडत नाही आहे। विकास आघाडीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी ते जागाचा क्लेम करतायत त्या ठिकाणी ऑलरेडी दुसरेच पक्ष करतायत। त्यामुळे कोणाला न्याय मिळणार आहे, कोणत्या पक्षाला कोणत्या विधानसभा क्षेत्र जाणार आहे, शेवटच्या मिनिटापर्यंत ते समजणार नाही। प्रत्येक महाविकास आघाडीमधला त्या ठिकाणी पक्ष त्या विधानसभा क्षेत्रामध्ये मागणी करतोय। काँग्रेसने देखील पूर्ण जळगाव जिल्ह्यात मागणी केली। पूर्णपणे काँग्रेस ताकदीने उतरणार आहे। शिवसेना उभाटा गट सुद्धा ताकदीने या ठिकाणी उतरणार आहे आणि उरलेली उरसूर जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ती सुद्धा ताकदीनेच उतरणार आहे। त्यामुळे त्यांच्यामधली पहिल्यांदा तुम्ही कुठले विधानसभा क्षेत्र लढू शकतात हे जरी निश्चित केलं तरी खूप होईल। त्यांच्यामध्ये ऑलवेज वेल नाही का, म्हणजे तिघांची युती नाही असं वाटतंय का आपल्याला? हे बघा, तिन्ही ठिकाणी कोणीही समाधानी राहू शकत नाही। त्यामुळे महाविकास आघाडीचे 3-13 येणाऱ्या काळामध्ये वाचताना आपल्याला दिसतील। लाडक्या योजना ज्या आहेत त्या खरं लाडक्या खुर्चीसाठी आहे असं जयंत पाटलांनी टीका केलेली आहे। लाडक्याची योजना आहे बया, लाडक्या भाऊ लाडकी बहिणी योजना जी आहे ती लाडक्या खुर्ची। महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींना माझी विनंती आहे की महाविकास आघाडीचा असा कोणताही व्यक्ती, तरुण असतील, स्टायपेंड दिलेलं असेल, तरुण असतील, महिला असतील की ज्यांना याचा लाभ आयुष्यभर मिळणार आहे। आता कुठली योजना सरकारने जर का जाहीर केलेली असेल, पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला अर्ध तिकीट हे चालणारच नाही, ST महामंडळ बंद पडेल, अर्ध तिकीट चालू आहे। संजय निराधार असेल, इंदिरा आवासची घरं असतील, त्याच्यानंतर श्रावण बाळसारखी योजना असेल, आज सरकारने आत्तापर्यंत चालू करून दाखवलेल्या आहेत। ह्यासुद्धा योजना सरकार पुढे चालू शकतं, या योजना कधीही बंद पडणार नाही। मात्र हे लक्षात ठेवलं पाहिजे की याचा लाभ महाराष्ट्रातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या महिलांना, महाराष्ट्रातल्या युवकांना जर का मिळत असेल तर मात्र आघाडीचं सरकार आलं तर त्या योजना बंद पडल्याशिवाय राहणार नाही। एवढी गोष्ट मात्र ज्यांना लाभ मिळतोय त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे। विरोधकांना लाभ देणार, विरोधकांना पण आपण हा लाभ देणार। सर्वात पहिला फॉर्म भरण्याचं आव्हान आम्ही विरोधकांनाच केलं की तुम्ही पहिले फॉर्म भरा, कारण तुम्हाला जास्त आवश्यकता आहे।